नमस्कार मित्रांनो, माझं नाव अमित आहे. माझ्या यूट्यूब चॅनलवर मी तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. हे नवीन वर्ष सर्वांना सुखात, समाधानात, आनंदात, ऐश्वर्यामध्ये जावो. तुमच्या सर्व इच्छा, आकांक्षा पूर्ण होत. हॅपी न्यू इयर 2026. आजचा माझा टॉपिक आहे फॉर यू अँड फॉर गॉट. माफी मागा किंवा माफ करा. मित्रांनो, जीवनामध्ये असे खूपसे प्रसंग होतात, घटना होतात, व्यक्ती, वस्तू, परिस्थिती, एखादी पास्टमध्ये घटना घडून जाते आणि आपण ते पकडून धरतो. पण हे चांगलं नाही ॲक्च्युली. आता मी खूपसे सारे इव्हेंट्स, वेबिनार्स अटेंड करत असतो, खूप ठिकाणी ट्रॅव्हल करत असतो. आता सध्या मी आलो आहे इथे, मी बँगलोर एअरपोर्टला आहे. बँगलोर एअरपोर्टवरून मी हा व्हिडिओ शूट करतो आहे. तर याच्यामध्ये मला हे समजलं की आपण हे खुन्नस, राग, द्वेष एखाद्या व्यक्तीबद्दल पकडतो मनामध्ये, पण ती आपल्या बॉडीमध्ये निगेटिव्ह एनर्जी निर्माण करत असते आणि त्याच्यामुळेच हे कॅन्सर वगैरे जे काय रोग वगैरे होतात ते त्याच्यामुळेच होतात. त्यामुळे हे रिलीज केली पाहिजे. एखादी व्यक्ती, वस्तू, परिस्थिती, आपली चूक झाली असेल तर माफी मागा, दुसऱ्याची चूक झाली तर माफ करा. मी हे बोलतो तेवढं सोपं नाही आहे ॲक्च्युली. मी पण त्या पूर्ण स्टेजवरती पोचलेलो नाही आहे, पण त्या प्रोसेसमध्ये आहे. कारण की हे समजलं आहे की खुन्नस, राग, द्वेष एखाद्याबद्दल पकडतो आपण, ती आपल्या बॉडीमध्ये निगेटिव्ह एनर्जी निर्माण करत असते आणि तीच पुढे जाऊन जे रोग होतात, कॅन्सर किंवा जे पण काय रोग होतात त्याच्यामुळेच निर्माण होतात. त्याच्यामुळे माफी मागा, माफ करा, सोडून द्या. की ते कॅन्सर, हे खुन्नस, राग, द्वेष पकडून स्वतःची मनस्थिती, मनशांती नष्ट करून आणि एक कॅन्सर वगैरे हे कुठले रोग होण्यापेक्षा कटकट कॅन्सर त्यापेक्षा माफी मागा, माफ करा. कंप्लीट ती जी आहे ती सायकल पूर्ण करा. तो जो सर्कल आहे तो पूर्ण करा. तुमचं चुकलं असेल तर पुढे होऊन माफी मागा, सॉरी बोला, किंवा एखाद्याचं चुकलं असेल तर माफ करा, त्याला सोडून द्या. की हे चांगलं आहे. असं केल्यामुळे काय होतं, आपल्या शरीरातली निगेटिव्ह एनर्जी रिलीज होते, पॉझिटिव्हिटी येते आणि आपल्या हेल्थसाठी ते चांगलं असते. त्याच्यामुळे निरोगी आणि दीर्घायुष्य भेटते. आणि ज्या व्यक्ती, अजून एक मी एका संस्थेमध्ये होतो, तिथे सांगितलं की ज्याच्याबद्दल तुमच्या मनात राग, द्वेष आहे, खुन्नस आहे, त्याच्याबद्दल प्रार्थना करा. त्याचं भलं होऊ दे, मंगल होऊ दे, चांगलं होऊ दे. हे थोडं विचित्र वाटेल, पण असं आहे, असं सांगितलं आहे ॲक्च्युली. आणि असं करून बघा आणि फक्त बघा तुमच्या लाईफमध्ये कसा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होतो. मी पण ॲक्च्युली माफी मागणं किंवा माफ करणं, खुन्नस, राग, द्वेष, स्वभावदोष आहेत माझ्यामध्ये पण आहेत. मी पण अजून त्या परफेक्ट याला पोचलेलो नाही आहे, पण आहे, चालू आहे त्या पाथवरती, त्या प्रोसेसमध्ये आहे. सर्वांचं भलं होऊ दे, मंगल होऊ दे, सर्वांचं चांगलंच होऊ दे. आने वाला पल जाने वाला है, हो सके तो इसमें जिंदगी बिता लो, पहले जो ये जाने वाला है. आवाज एवढा काय चांगला नाही तर ठीक आहे. इमोशनल, भावना, इंटेन्शनल महत्त्वाचं आहे. इंटेन्शन प्युअर पाहिजे. चाललं आहे, प्रत्येक सेकंद चाललं आहे. हा पण गेला, चाललं आहे, प्रत्येक सेकंद चाललं आहे. खुश राहा, आनंदी राहा, हॅप्पी राहा, सर्वांचं चांगलंच होतं. थँक्यू. हॅप्पी न्यू इयर. वन्स अगेन हॅप्पी न्यू इयर. थँक्यू.